नमस्कार. ही संक्रांतीची ॲक्टिव्हिटी आहे BMM लेवलसाठी. तर आम्ही 2 मीडियम कागद दिलेत. एक मोठा चौकोन, 2 मीडियम चौकोन आणि एक छोटा चौकोन आणि हे राईनस्टोन्स असं आम्ही दिलेलं आहे. मुलांना घरनं ग्लू स्टिक, स्केच पेन्स, मार्कर्स, क्रेयॉन्स जे काय असेल त्यांनी ते घेऊन यायचं. आता मी ॲक्टिव्हिटीला सुरुवात करते. सो ही मोठा स्क्वेअर आहे तो घ्यायचा, त्याच्यावरती हा मध्यम कोन चिटकवायचा. आणि हा असं मधोमध चिटकवायचा ना. थोडं माझं शेप्सची छान नाही आहे, सो आय एम नॉट गुड विथ द सेंटर्स, बट या आय थिंक. आणि मग हा दुसरा जो आहे तो त्या मीडियम स्क्वेअरवर हा चिटकवायचा. हा जो अजून स्क्वेअर आहे तो फोल्ड करून त्याचा त्रिकोण करायचा, ट्रायंगल करायचं, त्रिकोण करायचं आणि हे त्या त्रिकोणात चिटकवायचं. सॉरी, हे चिटकवायचं असं. हे काहीतरी गडबड झाली. ओके, चालतं, ठीक आहे. आणि मग ह्या मधोमध चिकटावा तुम्ही, आणि तुम्ही मधोमध चिटकवा किंवा ट्राय टू अलाइन आहे. माझं अलाइन नाही झालं. हे राईनस्टोनचं तर मी सेंटरला लावते. सिरियसली 3 लाव सरळ. आणि ते नाही चिकटले तर तुम्ही तिथे चित्र काढू शकता. काय म्हणूनच क्रेयॉन्स किंवा कलर पेन्स सांगितले. हे उलटे होत आहेत आणि तसं होत नाही. सो हे दिस इज हाऊ आय फील आय शुड स्टिक इट. पण तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही चिटकवू शकता. आणि जेवढे ते आहेत ते मुलांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. बस 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 बस. सो हे असं आणि त्या बाजूच्या जागेवरती चित्र काढू शकता. काय तुम्ही ड्रॉ करू काही शकता, काही ड्रॉ करू शकता, लाईक जे तुम्हाला चित्र काढता येतात तसे. एनिथिंग. That's not looking nice, but I hope the kids do a good job. असं जे मुलांना हवं आहे ते चित्र काढू शकतात किंवा हे राईनस्टोन्स 4 ठिकाणी चिटकवू शकतात. सो दिस इज द काइट. आणि जमलं तर मुलं घरी जाऊन एक यान लावलं तर त्याला एक शेपटी येईल. साईडला पण लावू शकता, साईडला पण लावू शकतात. आणि वर काही म्हणजे. थँक्यू.